नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट गोपाल चव्हाण स्वागत करतो तुमचं लीगल वन या आपल्या यूट्यूब चॅनलवर। जिल्हा व सत्र न्यायालय पदभरती 2023-24 या संदर्भात आपण मागच्या वेळी आपल्या यूट्यूब चॅनलवर अनेक व्हिडिओ घेऊन आलो आहोत। त्यामुळे ज्या प्रक्रिया आतापर्यंत झाल्या आहेत त्याची सविस्तर माहिती आपण वेळोवेळी विद्यार्थ्यांपर्यंत देत गेलेली आहे। त्यामुळे आता या भरतीमध्ये शिपाई पदांची सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन आता लवकरच स्टेनोग्राफरची सगळी प्रक्रिया पूर्ण होणार आहे। स्टेनोग्राफरचे नुकताच स्किल टेस्ट कंप्लीट झाले आहेत। अनेक जिल्ह्यांमध्ये त्याची यादी सुद्धा प्रसिद्ध करण्यात आली आहे। आता हे मुलाखतीची यादी प्रसिद्ध केल्यानंतर स्टेनोग्राफर या पदासाठी निवड झालेले उमेदवारांची जे आहेत ते मुलाखत होऊन त्यांची अंतिम यादी सुद्धा लवकरच प्रसिद्ध केली जाणार आहे। त्यामुळे उरला शेवटचा एकमेव पद जो क्लर्क आहे त्याची फक्त रिटन एक्झाम घेऊन त्याची स्किल टेस्टची यादी जाहीर करून अजून तरी त्यांचं कोणते शेड्यूल जिल्हा व सत्र न्यायालयाअंतर्गत देण्यात आलेले नाहीये। त्यामुळे जोपर्यंत आता स्टेनोग्राफरची सगळी प्रक्रिया पूर्ण होणार नाही तोपर्यंत आपल्याला क्लर्क पदांसाठी स्किल टेस्ट ही होणार नाही अशी शक्यता दिसते आहे। त्यामुळे स्टेनोग्राफरची जी मुलाखत आहेत सुरुवातीला त्या मुलाखती संदर्भात आपण थोडीशी माहिती पाहू की उमेदवारांना कशा पद्धतीने तयारी करायला पाहिजे, स्टेनोग्राफर पदासाठी मुलाखत कशा पद्धतीने घेतली जाते, मुलाखत कुणाद्वारे घेतली जाते, त्याच्यामध्ये कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात, कोणत्या कोणत्या गोष्टींची आपण काळजी घ्यायला पाहिजे या संदर्भात सविस्तर माहिती पाहूया। नंतर आपण लिपिक पदांसाठी समोरची प्रक्रिया कशी असणार आहे, कशा पद्धतीने स्किल टेस्टला फेस करायचा, स्किल टेस्ट मध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी आपण करायला पाहिजेत, कोणत्या कोणत्या गोष्टीला इग्नोर करायला पाहिजेत, सोबतच स्किल टेस्ट देताना आपल्याला स्पीड आणि ॲक्युरसी कशी असायला पाहिजे, मराठीची स्किल टेस्ट देताना मराठीमध्ये कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या असायला पाहिजे आणि इंग्रजीची स्किल टेस्ट देत असताना इंग्रजी टायपिंगमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या असतात, त्यानंतर मुलाखत कशा पद्धतीने असतात याची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। त्यामुळे या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। या यूट्यूब चॅनलला जर आपण पहिल्यांदा भेट देत असाल, पहिल्यांदा हा व्हिडिओ पाहत असाल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। हा व्हिडिओ जर आवडला तरच तुम्हाला याला लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत तुम्ही शेअर करू शकता, अदरवाईज अशी कोणतीच बळजबरी तुमच्यावर केलेली नाहीये। आता पाहूया स्टेनोग्राफरसाठी मुलाखत कशा पद्धतीने असते आणि मुलाखतीमध्ये कोणते महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला करायला पाहिजे आणि कोणत्या गोष्टी आपल्याला करायला नको आहे। सुरुवातीला तुमचं ड्रेस कोड जे आहेत हे सिंपल, कॉमन आणि फॉर्मल असायला पाहिजे, एकदम भडक भगभग असं असायला नको। त्यामुळं आपलं सिंपल मध्येच म्हणजे सिंपल मध्ये समोरच्या बेंचला किंवा जजेसला कशा पद्धतीने आपण अट्रॅक्ट करू शकतो अशा पद्धतीचं तुमचं ड्रेस कोड असायला पाहिजे। ब्लॅक आणि व्हाईट असलं तरी चांगलं आहे, त्यासोबतच तुम्ही चिक्सचे शर्ट सुद्धा टाकून जाऊ शकता। सिंपल ब्लॅक, ब्ल्यू, नेव्ही ब्ल्यू अशा पद्धतीचे तुम्ही पॅन्ट्स यूज करू शकता। सिंपल तुमचे शूज असायला पाहिजे, ऑफिशियल शूज असले तरी चालते। आणि लेडीज कॅन्डिडेटसाठी सिंपल तुम्ही फॉर्मल साडी किंवा तुमचा फॉर्मल ड्रेस कोड जरी असला, सलवार सूट जरी असला तरी काहीच प्रॉब्लेम नाहीये। मॅक्झिमम स्टेनोग्राफर किंवा क्लर्कचे जे आहेत हे मुलाखत घेणारी एक बेंच असते, जे सेशन जजेस असतात किंवा मग JMFचे जजेस असतात, असे 3 ते 4 जजेसची एक कमिटी असते, त्या अंतर्गत हे तुमची मुलाखत घेतली जाते। त्यामुळं जजेस सोबतचे जे कामकाज करत असताना न्यायालयामध्ये कामकाज कशा पद्धतीने होत असतो, न्यायालयामध्ये जजेस सोबत कम्युनिकेशन करत असताना, डिक्टेशन देत असताना कशा पद्धतीने काम चालतो आणि न्यायालयाची रूपरेषा कशी आहे, न्यायालयाचे कामकाज कशा पद्धतीने चालतं, वेळापत्रक कसं आहे याची सविस्तर माहिती प्रत्येक कॅन्डिडेटने घ्यायला हवी। जेवढे दिवस स्टेनोग्राफरच्या मुलाखतीसाठी जेवढा वेळ तुमच्याकडे उरला आहे त्याच्यातील अर्धा वेळ तरी तुम्ही न्यायालयामध्ये जाऊन त्याची चौकशी आणि अनुभव घ्यायला पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत आहे। यासोबतच तुमचं जे बेसिक नॉलेज आहे, न्यायालयाबद्दलचं बेसिक नॉलेज, तुमचं एज्युकेशन बद्दलचं बेसिक नॉलेज, ऍक्च्युली तुम्ही जो फॉर्म भरला आहे तो फॉर्म त्या बेंचकडे असतो, त्या पॅनलकडे असतो। त्याच्यामुळे तुम्ही ज्या पद्धतीने फॉर्म भरला आहे त्याच्यामध्ये जे एज्युकेशन तुम्ही फिलअप केलं आहे त्याची सविस्तर माहिती जी आहे तुम्ही आधीच रीड करून घ्या। त्या संदर्भात तुमचे बेसिक नॉलेज, तुमच्याबद्दल माहिती, तुमच्या फॅमिलीबद्दल माहिती, कोर्टाबद्दल माहिती, जजेसबद्दल माहिती, त्यानंतर कोर्टच्या केसेस बद्दल माहिती, रिसेंटली हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टमध्ये निघालेल्या एखाद्या जजमेंटची माहिती, सध्या चालू घडामोडीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये कोणत्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा चालू आहेत किंवा मग कोणते महत्त्वाचे मुद्दे घडत आहेत, जी थोडीफार माहिती आहे हे तुम्ही घेऊन ठेवायला हवी। यामुळे तुम्हाला जर एखादा क्वेश्चन जर विचारला गेलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला ते टॅकल करता आलं पाहिजे। सोबतच एखादी गोष्ट तुम्हाला येत नसेल, बेंचने किंवा कमिटीने जर विचारलेल्या एखाद्या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला रिसेंटली लगेच येत नसेल तर तुम्ही पोलाइटली तुम्ही सॉरी म्हणू शकता। जर तुम्हाला तो प्रश्न येत असेल, थोडाफार प्रमाणात त्याची माहिती असेल तर तुम्ही तो देण्याचा प्रयत्न सुद्धा करायला पाहिजे। त्याच्यामधून तुम्हाला तुमचं एफर्ट्स, तुमचे प्रयत्न त्यांना सुद्धा दिसतील। त्यामुळे सगळ्याच प्रश्नांना तुम्ही सॉरी म्हटलं
किंवा मग तुम्हाला तो प्रश्न येत नाही तर त्याच्यामध्ये तुम्ही गोंधळून गेलात तर त्याच्यामध्ये तुमचा बॅड इफेक्ट सुद्धा पडू शकतो। त्यामुळे देण्याचा प्रयत्न करा। जर तो प्रश्न येत नसेल तर तुम्ही पोलाइटली तुम्ही सॉरी सर म्हणू शकता। त्यासोबतच इंटरव्ह्यूसाठी तुम्ही इंटरव्ह्यू रूम मध्ये जाता तेव्हा माझं एक तुम्हाला स्ट्रिक्टली वॉर्निंग आहे किंवा तुमची एक रिक्वेस्ट आहे की तुमचं मोबाईल जे आहे ते मोबाईल सोबत घेऊन जाऊ नये। हाताला तुम्ही सिंपल वॉच बांधून घेतलं तरी चालते आणि अशा पद्धतीनं तुम्ही कोर्टा संदर्भातलं जे स्टेनोग्राफरचा इंटरव्ह्यू आहे ते स्टेनोग्राफरच्या इंटरव्ह्यूसाठी तुम्ही जाऊ शकता। यासोबतच एक गोष्ट मी तुम्हाला अजून महत्त्वाची सजेस्ट करेल की आता तुमच्याजवळ जेवढे दिवस उरले आहेत, जवळपास मला माझ्या माहितीप्रमाणे 18, 19, 20च्या दरम्यान काहीतरी स्टेनोग्राफरचे इंटरव्ह्यू आहेत। त्यामुळं तुमच्याजवळ जेवढे दिवस आहेत त्याच्यापैकी अर्धे दिवस तुम्ही कोर्टामध्ये जावा, तिथल्या क्लर्कशी तुम्ही कम्युनिकेशन करा, तुमच्या तिथल्या स्टेनोग्राफरशी तुम्ही भेटा, सोबतच तिथल्या जजेस सोबत तुम्ही भेटण्याचा प्रयत्न करा। त्यांना सांगा की सर आमचं अशा पद्धतीने सिलेक्शन झालाय, आमचा इंटरव्ह्यू आहे, तर इंटरव्ह्यूसाठी कशा पद्धतीने तयारी करायची। यामुळे काय होईल की तुमचं ज्या जिल्ह्यामध्ये सिलेक्शन झालंय त्या जिल्ह्याच्या जजेस समोर तुमचं जे फेस आहे ते फेस टू फेस झाल्यानंतर तुमचं एक अट्रॅक्शन वेगळं पडेल। त्यासोबतच तुमचं तिथलं कामकाज कशा पद्धतीने चालतं त्याची माहिती सुद्धा तुम्हाला ती मिळून जाईल। अशा पद्धतीनं तुम्ही स्टेनोग्राफरच्या इंटरव्ह्यूसाठी नक्की जाऊ शकता। 1:2 असा काहीतरी रेशो जे आहे हे स्टेनोग्राफरच्या पदासाठी बोलवण्यात आलेला आहे। त्यामुळे स्टेनोग्राफरच्या इंटरव्ह्यूसाठी सिलेक्शन झालेल्या सगळ्या उमेदवारांचं मी खूप खूप अभिनंदन करतो आणि त्यांना पुढील यशाबद्दल शुभेच्छा। आता पाहूया आपण जे एकमेव पोस्ट जिल्हा व सत्र न्यायालय पदभरतीमध्ये ज्याची प्रक्रिया थांबलेली आहे ते आहे क्लर्क। आता मागच्या व्हिडिओमध्ये आपण शिपाई पदांसाठी इंटरव्ह्यू कशा पद्धतीने द्यायचं याची सविस्तर माहिती पाहिली। त्या इंटरव्ह्यूचे किंवा त्या व्हिडिओचे खूप साऱ्या मुलांना फायदा सुद्धा झालाय। अनेक मुलांचे मेसेज सुद्धा आले आहेत, टेलिग्रामला सुद्धा त्यांचे मेसेज आले आहेत। आपल्या लीगल वनच्या ज्या टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावर सुद्धा अनेकशे उमेदवार जे जुळाले आहेत तर त्यांना सुद्धा खूप खूप फायदा झालाय। ज्या उमेदवारांचा निवड झाला आहे त्यांना सुद्धा खूप खूप अभिनंदन। आता क्लर्क पदासाठी स्किल टेस्ट आहे। सुरुवातीला क्लर्क पदासाठी मराठीची स्किल टेस्ट ही घेतली जाते, त्यानंतर इंग्रजीची टायपिंग स्किल टेस्ट घेतली जाते आणि त्याच्यानंतर इंटरव्ह्यूची प्रोसेस होते आणि त्याच्यानंतर अंतिम यादी कुठेतरी ती निवडली जाते। आता सुरुवातीला जे आहेत आता रिटर्न झाल्यानंतर तुमची मराठीची स्किल टेस्ट होणार आहे। तर मराठीची स्किल टेस्ट मध्ये कोणत्या पद्धतीनं आपल्याला टॅकल करायला पाहिजे, कोणत्या पद्धतीनं आपली तयारी करायला पाहिजे। अनेक उमेदवार ज्या उमेदवारांचं स्किल टेस्टसाठी सिलेक्शन झालं आहे त्या उमेदवारांची टायपिंग प्रॅक्टिस तर चालू आहे, परंतु ज्या उमेदवारांसोबत टेलिग्रामला मी कनेक्ट आहे त्या अनेक उमेदवारांचे असे मेसेज येतात की सर अॅक्युरसी येत नाहीये, स्पीड कव्हर होत नाहीये। तर माझं तुम्हाला फ्रँकली तुम्हाला म्हणजे ऍडवाइस आहे की जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करता तर हार्डली 2 पॅसेज कंटिन्यू मारायचा प्रयत्न करा। यासोबतच जे टायपिंगचं साऊंड आहे ते साऊंड सुद्धा तुम्ही सोबत लावून टायपिंगची प्रॅक्टिस करायला पाहिजे। या व्यतिरिक्त जे अॅक्युरसी आहे तर अॅक्युरसी तुम्ही प्रत्येक वेळेस टायमर लावूनच तुम्ही प्रॅक्टिस करायला पाहिजे, अशातला कोणताही भाग नाही। सुरुवातीला तुम्ही जेव्हा सुरुवात करता टायपिंग प्रॅक्टिसला बसण्यासाठी जेव्हा तुम्ही सुरुवात करता तर कमीत कमी 400-500 शब्द जे आहेत हे विदाऊट टायमिंगने तुम्ही मारण्याचा प्रयत्न करा। अॅक्युरसीवर सुरुवातीला फोकस करा, त्याच्यानंतर तुम्ही स्पीडला फोकस करा। ऑटोमॅटिकली तुमचं हळूहळू डे बाय डे तुमचं अॅक्युरसी आणि स्पीड ही वाढत जाईल आणि अशा पद्धतीनं तुम्ही मराठीची टायपिंग ही कव्हर करू शकता। सोबतच आता मराठीच्या टायपिंग मध्ये अजून तरी नोटिफिकेशन कोणतीच हायकोर्टाने किंवा डिस्ट्रिक्ट कोर्टाने दिलेली नाहीये की त्याच्यामध्ये फॉन्ट कोणती असेल, फॉन्ट साईज कोणती असेल, वर्डिंग कोणतं असेल, शॉर्ट की चालू आहे की नाही, बॅक बटन चालू आहे की नाही। त्याच्यामध्ये बॅक बटन जे आहेत अनेक स्टेनोग्राफरच्या डिस्ट्रिक्ट कोर्टाच्या स्किल टेस्ट मध्ये हे चालू होत्या, ऑन होत्या, परंतु ते डिस्ट्रिक्ट कोर्टच्या क्लर्क प्रॅक्टिससाठी किंवा क्लर्कच्या स्किल टेस्टसाठी चालूच असेल अशातला कोणताच भाग नाही आहे। त्यामुळे दोन्ही प्रॅक्टिस तुम्ही असायला पाहिजे। हार्डली मी तर सजेस्ट करेल की तुम्हाला विदाऊट बॅकस्पेस म्हणजे बॅक बटनचेच तुम्ही प्रॅक्टिस करायला पाहिजे। आणि इंग्रजी प्रॅक्टिस करत असताना 400 शब्द तुम्हाला 10 मिनिटांमध्ये मारायचे असतात, त्याच्यामुळं स्पीड आणि अॅक्युरसी ही दोन्ही महत्वाची लागते। तुमची मराठीची टायपिंग स्किल टेस्ट झाल्यानंतर तुमचं इंग्रजी टायपिंग स्किल टेस्टसाठी किती वेळ भेटायला पाहिजे हे त्या ज्या जिल्हा न्यायालयामध्ये तुम्ही फॉर्म भरला आहे तर त्या जिल्हा न्यायालयावर डिपेंड आहे। त्यामुळे आज व्हिडिओला आपण ते सांगू शकणार नाही की किती कालावधी मिळेल। 2 दिवसही मिळू शकतात, 10 दिवसही मिळू शकतात, 1 महिनाही मिळू शकतात। त्याच्याबद्दल त्याची प्रॅक्टिस म्हणजे त्याच्याबद्दल मी कोणतेच भाकीत तुम्हाला करू शकणार नाही। त्यामुळं दोन्ही प्रॅक्टिस तुम्ही सोबत करायला पाहिजे, त्याचा फायदा तुम्हाला नक्की समोर होईल। यासोबतच आता क्लर्कची जे इंटरव्ह्यू राहणार आहे तर इंटरव्ह्यूच्या वेळेस मी तुम्हाला वेगळा व्हिडिओ तुम्हाला घेऊन येणार आहे इंटरव्ह्यूसाठी। त्या व्हिडिओचा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे आणि त्या व्हिडिओचं 100% तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे।
त्यामुळं जे विद्यार्थी स्किल टेस्टसाठी क्वालिफाय झाले, टेस्टवर तुमचं चांगलं भर द्या, टायपिंगची प्रॅक्टिस चांगल्या पद्धतीनं करा, नक्की तुमची निवड होईल. त्यामुळं याच्यामध्ये असं काहीच नाही की जे विद्यार्थी आज घडीला स्किल टेस्टसाठी क्वालिफाय झालेल्या यादीमध्ये पहिला असेल तर तो लिस्टच्या बाहेरही फेकला जाऊ शकतो, आणि जो विद्यार्थी लास्टमध्ये असेल, उदाहरणार्थ एका डिस्ट्रिक्टमध्ये 1000 कॅन्डिडेटची सिलेक्शन झाली असेल स्किल टेस्टसाठी आणि त्या जिल्ह्यामध्ये फक्त 100 जागा असेल, तर तो विद्यार्थी 1000वा विद्यार्थी सुद्धा त्या 100 मध्ये येऊ शकतो. त्यामुळं असं कोणीच गृहीत धरू नये की मी तर सगळ्यात शेवटी आहे, माझं सिलेक्शन होणार की नाही. आणि जे पहिल्या टॉप 10 टॉप 100 मध्ये असणाऱ्या लोकांनी असं मनामध्ये ठरवून घेऊ नये की माझं आता सिलेक्शन 100% झालंय. हे कोर्टाच्या भरतीमध्ये असं काहीच नसतं. त्याच्यामुळे शेवटच्या प्रक्रियेपर्यंत याच्यामध्ये चांगले परफॉर्मन्स जो व्यक्ती देतो त्याच व्यक्तीचं सिलेक्शन होत असतं. त्यामुळं असं मनामध्ये कोणतेच न्यूनगंड बाळगू नका, कोणतेच निगेटिव्हिटी ठेवू नका की माझं सिलेक्शन होणार की नाही. चांगली प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिसमध्ये जर तुम्हाला काही अडचणी येत असेल तर टेलिग्रामला मी आहेच. टेलिग्रामला आपलं लीगल वनचं टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देईन, तुम्ही जॉईन होऊ शकता. आणि समोरचे जे कोणते अडचणी येत असेल तर त्या अडचणींमध्ये आपण तुमच्या सोबत राहणार आहे, तुमच्या ते अडचणींना सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे. तर तुम्ही टेलिग्रामला कनेक्ट होऊ शकता. अजून तुम्हाला कोणते प्रॉब्लेम्स असतील किंवा ज्या टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओ हवे असेल तर तुम्ही आपल्या कॉमेंट्स बॉक्समध्ये सुद्धा तुम्ही त्या टॉपिक सजेस्ट करू शकता. त्यामुळे या व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्यासाठी तुमचं धन्यवाद. असेच व्हिडिओ घेऊन येणार आहे आपण पुढील काळामध्ये. त्यामुळे आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, जिथे फायद्याच्या गोष्टी कायदेशीर पद्धतीने केल्या जातात. धन्यवाद.